मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी शालिनी जेवणासाठी सर्व सामान टेबलवर घेऊन येतात व जेवण करण्यासाठी खुर्चीवर बसायला लागतात. तेव्हा गौरी दोघींना पण थांबा असं खूप मोठ्याने ओरडते व अम्माला गुळाची ढेप असं बोलतच खुर्चीवर जेवणासाठी बसायला सांगते. तर तेव्हा अम्मा घाबरतच खुर्चीवर बसते. तर तेव्हा गौरी देवकी शालिनीला वाढा असं बोलते. तेव्हा ते ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा तोंड वाकडे करून देवकी शालिनी गपगुमाने जेवण वाढू लागतात. तर तेव्हा अगोदर मला वाढायचं असं गौरी दोघींना पण सांगते. त्यावर शालिनी, हे काम आमचे नाही, तुझे व अम्माचेच आहे. तू तमाशा करत आहेस ना, त्यामुळे आम्ही हे काम करत आहोत असं सांगते. त्यावर गौरी देवकी शालिनीवर पुन्हा खूप मोठ्याने ओरडते व तिला वाढायलाच सांगते. त्यावर देवकी अगोदर माईदादांना वाढायची आमची रीत आहे असं गौरीला सांगते. तेव्हा ती रीत घाल चुलीत, अगोदर मला अन नंतर विमानतळाला जेवायला वाढायचं, नाहीतर तुम्हाला पावडर लावेल अशी धमकी गौरी दोघींना देते. तेव्हा ते ऐकून देवकी शालिनी अजूनच घाबरतात. तेव्हा माई पावडरचा किस्सा काय आहे असं विचारतात. तेव्हा घारे तुला नंतर सांगेल असं गौरी बोलते. अखेर झक मारून देवकी शालिनी सर्वप्रथम गौरीला जेवायला वाढतात. तेव्हा माईदादा ते पाहून खूपच खुश होतात. तेव्हा गौरी त्यांना तिला वाढलेले ताट चिकण्याला देण्यासाठी सांगते. ते ऐकून तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर गौरी शालिनीला चिकण्याऐवजी हे ताट तुझ्या शिंकाळलेल्या नवऱ्याला दे असं सांगते. तेव्हा ते ऐकून देवकी खूप मोठ्याने हसते. तेव्हा उदय वैतागाने हिला कशाला ठेवून घेतले असं माईदादांना विचारतो. तर तेव्हा गौरी रागाने उदयला पेंढा भरलेला बैल असं बोलते. तर देवकी खूप मोठ्याने हसते. तर गौरी, तो तुझा नवरा आहे ना, मग चिचुंद्रीचा नवरा उंदीर होईल असं बोलते. ते ऐकून उदय गौरीवर भडकतो व माईदादा हिला आवरा, नाहीतर ही आपल्या डोक्यावर बसेल असं सांगतो. तेव्हा गौरी त्याला मावळतीला गेलेला उदय असं बोलते. तेव्हा गौरी, मला कुणाची पण गरज नाही, तुम्हीच मला इथे ठेवून घेतले आहे, नाहीतर मी चालले असं सांगते. तेव्हा माई गौरीला अडवत उदयला जरा सहन कर असं सांगतात. तेव्हा चालेल, परंतु मला वेगळे ताट पाहिजे असं गौरी बोलते. तेव्हा देवकी शालिनी गौरीसाठी पुन्हा नवीन ताट वाढतात. आणि त्यानंतर देवकी शालिनीला एकांतामध्ये सगळे डोक्यात गेले आहे असं वाटत होतं की ते ताट उचलून गौरीच्या डोक्यात घालावं असं सांगते. तेव्हा शालिनी तिला, मी या सगळ्यांचा बदला उद्या घेणारच आहे असं बोलते. तेव्हा देवकी ही खरी गौरी आहे की नाही असं शालिनीला विचारते. तेव्हा जोगतीन काय बोलली, तुला ठाऊक आहे ना, आता आपल्याला फायनल गेम करावाच लागणार आहे. जयदीपला आता आणावेच लागेल. आपला हुकमी एक्का आपल्याला बाहेर काढावाच लागेल. आजच रात्री आपण ते करू असं शालिनी देवकीला सांगते. तर देवकी ही आनंदाने होकार देते. तर दुसरीकडे दादांना माई झोप का लागेना असं विचारतात. तेव्हा दादा, त्या आपल्या गौराबाई आहेत, ते मला पटेनाच झालं, त्यांचे बोलणे बघितले का म्हणून सांगतात. तेव्हा माई पण, तिला सगळं लवकर आठवलं तर बरं होईल असं बोलतात. तेव्हा दादा, या गौराबाई त्या दोघींचा सगळा बदला काढत आहे. त्यांनी आपल्या गौरीला खूप त्रास दिला होता. माझे मन मला सांगत आहे की या गौराबाई समद विसरलेल्या नाहीत असं बोलतात. तर तेव्हा माई काही माहीत नसल्याचं सौंग घेतात व दादांना झोपण्यासाठी सांगतात. तर इकडे रात्री घराबाहेर शालिनी, देवकी व जयदीप एकत्र जमतात. तर तेव्हा शालिनी जयदीपला, तुला आता तुझ्या लाडक्या गौरीला परत एकदा फसवायचे आहे असं सांगते व संपूर्ण प्लॅन सांगते. तेव्हा ते सर्व गौरी जिन्यावरून पाहत असते. तर तेव्हा गौरीला मोठा धक्काच बसतो. तर गौरी लगेच माईंकडे येते व त्यांना झोपेतून उठवते. तेव्हा माई दरवाजा उघडून जरा हळू बोल की असं गौरीला सांगतात. तेव्हा गौरी माईंना बाहेर चला की असं बोलते. तेव्हा दादा झोपेतून उठतात व एवढ्या रात्री गौराबाई इथे काय करत आहात असं विचारतात.
तेव्हा गौरी दादांना विमानतळ बोलते व माझे या घाऱ्या डोळ्याच्या बाईकडे काम आहे असं सांगते. ते ऐकून दादा गौराबाई, आता तर तुम्ही यांना माई म्हणाला होतात ना, असा प्रश्न करतात. तर तेव्हा गौरी दादांना मी केव्हा कुणाला काही पण हाका मारेल तो माझा प्रश्न आहे असं सांगते व माईंच्या हाताला धरून लगेच त्यांना बाहेर घेऊन येते. तेव्हा माई गौरीला काय झालं असं आश्चर्याने विचारतात. तर तेव्हा आपल्यापेक्षा जबर नाटक बाहेर चालले आहे ते मला तुम्हाला दाखवायचे आहे. जे कळावे म्हणून आपण जे नाटक करत आहोत ना, त्याच नाटकाचा शो बाहेर लागला आहे. देवकी, शालिनी व जयदीप बाहेर बसून बोलत आहेत. काहीतरी गुलुगुलू चालले आहे असं सांगत गौरी माईंना जिन्यावर घेऊन येते, परंतु खाली कोणीही नसतं. तेव्हा माई गौरीला तू इथेच बघितलं होतं ना, मग हे सगळे गेले तरी कुठं असा प्रश्न करतात. तर तेव्हा गौरी खूप विचार करून मी त्यांना बघितले होते, त्यांनी मला बघितलं तर नसेल ना असं विचारते. तेव्हा माई गौरीला जरा जपून वाग, कशाला एवढी उतावळी झालीस असं सांगतात. तेव्हा गौरी माईंना मला चैन पडेना, जयदीप इतक्या जवळ असूनही मला लांब वाटत आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवणं मला खूप जड जातंय असं माईंना सांगते. तर तेव्हा माई, त्याच्यासाठीच तर आपण हे नाटक करत आहोत ना, तू जरा जपून राहा, त्यांची तुझ्यावर 24 तास नजर आहे. जर त्यांना जराही असं कळालं की तू खरी गौरी आहे, तेव्हा ते सावध होतील व आपल्या हाती काहीच लागणार नाही असं गौरीला सांगतात. तर तेव्हा थोडक्यात चुकामुक झाली वाटतं, मी त्या तिघांना माझ्या डोळ्याने बघितलं होतं असं गौरी माईंना सांगते. तर तेव्हा माई गौरीला, आपण एक काम करू, आपण तुझ्या रूममध्ये जाऊ आणि तिथे कदाचित जयदीप नसेलच असं बोलतात. तर इकडे शालिनी गुपचूप मल्हार शेजारी येऊन झोपते. तेव्हा मल्हार शालिनीला इतक्या रात्री कुठे गेला होतात असं विचारतो. तेव्हा ते ऐकून शालिनी खूपच घाबरते व पाणी पिण्यासाठी गेले होते असं मल्हारला खोटं सांगते. तर तेव्हा मल्हार, पाणी तर इथेच आहे असे उलट शालिनीला विचारतो. तेव्हा शालिनी खोटं बोलत फ्रीजमधील पाणी पिण्यासाठी गेले होते असं मल्हारला सांगते. तेव्हा ते ऐकून मल्हार शालिनीला, सर्व बरं चाललं आहे ना, की परत काही तुम्ही सुरू केलं आहे असं विचारतो. तेव्हा शालिनी खूप टेन्शनमध्ये येते व झोपी जाण्याचं नाटक करते. तर दुसरीकडे माई गौरी गुपचूप जयदीपच्या रूमचा दरवाजा उघडतात. तेव्हा जयदीप झोपलेलाच असतो. तेव्हा गौरी माईंना हा झोपलाय की झोपेचं सोंग घेतोय हे आपल्याला कसं कळणार? 2 मिनिटापूर्वी अंगणामध्ये त्यांच्याशी बोलत होता आणि आता लगेच ढाराढूर झोप कशी लागेल असं विचारते. तेव्हा माई गौरीला, असं कसं झालं ग, जयदीप या थराला कसा गेला असं आश्चर्याने विचारतात. तेव्हा गौरी माईंना, मला असं वाटत आहे की आता मी ज्या गौरीचे सोंग घेऊन आले आहे ना, तीच गौरी बनून मी त्याला जाब विचारते असं सांगते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये गौरी शालिनीला मी माझ्या हाताने होळी पेटवणार असं सर्वांसमोर सांगते. तर तेव्हा शालिनी मनातल्या मनात मला तेच तर हवे होते असं बोलते. त्यानंतर शालिनी होळीसाठी मिरची पावडरचा प्लॅन करणार आहे. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या